तुम्ही कधी झाडाच्या फांदीला लटकलेलं आणि शेकडो माशांनी गजबजलेलं मधमाशीचं पोळं पाहिलं आहे का? किंवा कडुनिंब आणि अडुळसा यासारख्या काही वनस्पतींचा नैसर्गिक औषधे म्हणून कसा वापर केला जातो, हे तुम्हाला लक्षात आलं आहे का? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मानव निसर्गासोबत मधुमक्षिका पालन, औषधी वनस्पतींची लागवड आणि फळप्रक्रिया उद्योग याद्वारे कसे काम करतो. चला तर. तुम्ही मधमाशीचे पोळे नक्कीच पाहिले असेल. हे मधमाश्यांनी मध साठवण्यासाठी आणि त्यांच्या पिल्लांचे संगोपन करण्यासाठी बांधलेले घर असते. आता मध गोळा करण्यासाठी काही लोक अत्यंत नुकसानकारक पद्धत वापरतात. ते मधमाश्यांना पळवून लावण्यासाठी जळत्या मशालीने पोळ्यावर धूर करतात आणि नंतर पोळ्याचे तुकडे कापतात. पण तुम्हाला काय वाटते पुढे काय होत असेल? अगदी बरोबर. त्यामुळे पोळ्याचा नाश होतो आणि अनेक मधमाशांचा मृत्यू होतो. तरीसुद्धा यापेक्षा एक चांगली, सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. मधमाशांच्या कृत्रिम पेट्या वापरून मधमाशांना किंवा त्यांच्या पोळ्याला इजा न पोहोचवता मध गोळा केला जाऊ शकतो. मध आणि मेणासाठी मधमाशा पाळण्याच्या या शास्त्रीय पद्धतीला मधुमक्षिका पालन असे म्हणतात. त्यामुळे मानवाला मध मिळण्यास आणि मधमाशांना त्यांचे काम सुरक्षितपणे चालू ठेवण्यास मदत होते. भारताला समृद्ध जैवविविधतेचं वरदान लाभलं आहे. बर्फाच्छादित हिमालयापासून उष्णकटिबंध वनांपर्यंत हजारो वनस्पती येथे वाढतात आणि त्यातील अनेकांमध्ये रोग बरे करण्याची शक्ती असते. अगदी प्राचीन काळापासून भारतातील लोक आयुर्वेदाचे पालन करत आले आहे, जी औषधोपचाराची एक पारंपरिक पद्धत आहे आणि ज्यात आजार बरे करण्यासाठी वनस्पतींसारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी लोक थेट जंगलातून औषधी वनस्पती गोळा करत असत. परंतु जंगलाचे क्षेत्र कमी होऊ लागल्यामुळे या वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. त्यामुळे आता औषधी वनस्पतींची सतत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्यांची शेतात वाढ किंवा लागवड केली जाते. चला, येथील प्रतिमा पाहूया. तुम्ही दोन महत्वाच्या औषधी वनस्पती पाहू शकता. याला म्हणतात ॲथोटोडा वासिका, ज्याला अडुळसा असेही म्हणतात, आणि ॲझाडिराक्टा इंडिका, ज्याला सामान्यतः कडुनिंब म्हणून ओळखले जाते. अडुळसाच्या पानांचा वापर खोकला आणि सर्दीसाठी मदत करणारी औषधे बनवण्यासाठी केला जातो. तर कडुनिंबाची पाने आणि बिया त्वचेची काळजी, दातांची निगा आणि नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरली जाते. निसर्गाची औषधशाळा खरंच किती शक्तिशाली आहे हे या वनस्पती आपल्याला दाखवून देतात. आता आपण काहीतरी स्वादिष्ट गोष्टींकडे वळूया. फळे. आपल्याला सर्वांनाच चॉकलेट्स, फळांचे रस, जॅम आणि जेली यासारखे पदार्थ खूप आवडतात, हो ना? त्यांची चव छान असतेच. हे चविष्ट खाद्यपदार्थ फळ प्रक्रियेद्वारे बनवले जातात. पण आपल्याला फळांवर प्रक्रिया करण्याची गरज का असते? कारण फळे नाशवंत असतात, म्हणजेच ती लवकर खराब होतात. म्हणून प्रक्रियेमुळे आपण त्यांना टिकवून ठेवू शकतो आणि वर्षभर त्यांचा आस्वाद घेऊ शकतो. फळ प्रक्रियेमध्ये शीतगृह, वाळवणे, मीठ लावून टिकवणे, हवाबंद डब्यात साठवणे आणि साखर घालून टिकवणे या पद्धतींचा समावेश असू शकतो. यातील प्रत्येक पद्धत फळांना खराब होण्यापासून रोखण्यास मदत करते आणि त्याच वेळी त्यांची चव व पोषक तत्वे अबाधित ठेवते. तर आज आपण मानवाने निसर्गाच्या सोबतीने काम करण्याचे 3 अद्भुत मार्ग शिकलो. मधुमक्षिका पालन आपल्याला सुरक्षितपणे मध गोळा करण्यास मदत करते. औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे पारंपरिक औषधोपचार पद्धती जिवंत राहते. फळ प्रक्रिया उद्योगामुळे हंगाम संपल्यानंतरही आपल्याला फळांचा आनंद घेता येतो. निसर्गाला इजा न पोहोचवता नैसर्गिक साधनसंपत्तीचा शहाणपणाने वापर करण्यास विज्ञान आपल्याला कशी मदत करते, हे खरोखरच रंजक नाही का?